आज या आपण आज्ञापालनाचे सामर्थ्य उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या इच्छेचा एकत्र अभ्यास करूया। बायबलमध्ये आज्ञापालनाचे सामर्थ्याबद्दल अनेक शिकवणी आहेत, ज्यासाठी पिता आणि माताने आपल्याला जागृत केले आहे। परमेश्वराने म्हटले की जे पूर्णपणे त्यांची आज्ञा पाळतात त्यांना ते त्यांचे गुप्त रहस्य प्रकट करतील। याशिवाय परमेश्वराने त्यांना पवित्र आत्मा देण्याचे अभिवचन दिले आहे, जे त्यांचे पालन करतात। अशा प्रकारे परमेश्वराच्या वचनाचे पालन करणे तेव्हाच शक्य होते जेव्हा परमेश्वरावर संपूर्ण विश्वास असतो। प्रत्येकाला स्वतःचे विचार, स्वतःची जिद्द आणि स्वतःच्या आवडीच्या दिशा असतात। तथापि आपण आपल्या अंतःकरणात हे कोरले पाहिजे की परमेश्वर भविष्य पाहिल्यानंतर सर्व दिशानिर्देश देतात आणि स्वतःला विचारले पाहिजे, आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार आज्ञापालनाचे जीवन का जगले पाहिजे। आज या आपण बायबलद्वारे याचे उत्तर शोधूया। या आपण यशया अध्याय 55 वचन 6 वर एक दृष्टी टाकूया। यशया अध्याय 55 वचन 6। परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा। दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी त्यांनी काय त्याग केले पाहिजे? आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो। सर्व मनुष्यांमध्ये विचार करण्याची क्षमता आहे, तथापि जेव्हा आपण आपल्या विचारांचा त्याग करतो तेव्हा परमेश्वराचे आज्ञापालन साध्य होऊ शकते। हे फक्त त्यांना टाकून देण्याबद्दल नाही, आपण असे विश्वासाने केले पाहिजे। जेव्हा आपला परमेश्वरावर विश्वास असतो तेव्हा आपण स्वतःला रिकामे करू शकतो, नाही का? या आपण वचन 7 पाहूया। दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो। दुसऱ्या शब्दांत, परमेश्वराकडे परत्या, म्हणजे तो त्याजवर दया करील। तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील। कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वराने नियुक्त केलेला स्वर्गाचा मार्ग, ज्याला तारण म्हणतात, तो मनुष्याच्या विचारसरणीपेक्षा वेगळा आहे। मिसर ते कनानपर्यंतचा मार्ग, ज्यावर परमेश्वराने इस्रायली लोकांचे मार्गदर्शन केले, तो मार्ग इस्रायली लोकांना घ्यायचा होता, त्यापेक्षा वेगळा होता। तथापि मार्गावर परमेश्वराने अनेक घटक ठेवले, ज्यांचा लोकांनी कधी विचारही केला नसेल। त्याचप्रमाणे स्वर्गात जाताना परमेश्वर म्हणतात, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत। तर आपण काय केले पाहिजे? बायबलद्वारे परमेश्वर आपल्याला त्यांच्या सर्व शिकवणींचे पालन करण्याची आज्ञा देतात। या आपण वचन 9 सह सुरू ठेवूया। कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून ते कसे आहेत, उंच आहेत। पहा, पाऊस व बर्फही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्यावांचून, पेरणायास बीज, खाणायास भाकरी दिल्यावांचून ती परत वर जात नाहीत। त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्यावांचून। काय होईल? त्या नक्कीच पूर्ण होतील। माझ्या मुखातून निघणारे वचन माझी इच्छा पूर्ण केल्यावांचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावांचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही। बायबल असे सांगते, जसे की परमेश्वर म्हणतात, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत। म्हणून आपण कोणाच्या कल्पनांचे पालन केले पाहिजे आणि आपण कोणाच्या निर्णयांचे आमेन म्हणणाया अंतःकरणाने पालन केले पाहिजे। अनेक वेळा असे असते जेव्हा परमेश्वराच्या कल्पना आणि आपल्या कल्पना वेगळ्या असतात। जेव्हा जेव्हा असे घडते
तेव्हा आपण स्वतःला विचारले पाहिजे, परमेश्वराला याबद्दल काय वाटते? त्यांचा हेतू काय आहे? परमेश्वर कोणत्या गोष्टीला सर्वाधिक मौल्यवान मानतात? या आपण हे नेहमी लक्षात ठेवूया आणि परमेश्वराचे अनुसरण करून स्वर्गाच्या राज्याकडे जाऊया. जर त्यांनी स्वतःहून दुधामधाने वाहणाऱ्या देशात जाण्यास सांगितले असते तर त्यांनी रानातील मार्ग निवडला नसता. ते एका वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशातून गेले असते, जेथे पाणी आणि अन्न होते आणि जेथे पुष्कळ लोक राहत होते. तथापि परमेश्वराची योजना त्यांच्या योजनांपेक्षा खूप चांगली होती. परमेश्वराच्या कल्पना मनुष्यांच्या कल्पनांपेक्षा उच्च आहेत. असे का आहे? आपण यशया अध्याय 46 पाहिले तर आपल्याला याचे उत्तर मिळू शकते. या आपण यशया अध्याय 46 वचन 10 पाहूया. यशया अध्याय 46 वचन 10 मध्ये परमेश्वर म्हणतात, मी परमेश्वर हे केव्हापासून कळवतात, आरंभीच शेवट कळवितो. होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावितो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावितो. मी बोलतो तसे घडवूनही ते काय करतील, आणि तो मी योजितो ते शेवटास नेतो. परमेश्वर आरंभीत शेवट पाहतात म्हणून आपण त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले पाहिजे. आपण ज्या प्रक्रियेतून जात आहोत त्यात पाणी आणि अन्नाच्या कमतरतेमुळे आशा नसल्यासारखे वाटू शकते, परंतु परमेश्वर त्यांच्या संतानांना परिणामाची पूर्वकल्पना देऊन मार्गदर्शन करतात. जोपर्यंत आपण या प्रक्रियेदरम्यान कुरकुर करत नाही, तक्रार करत नाही किंवा परमेश्वरावरील विश्वास गमावत नाही, तोपर्यंत आपण स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यात प्रवेश करू शकतो, जसे यहोशुआ आणि कालेबने कनान देशात प्रवेश केला होता. आपण निश्चितच तेथे प्रवेश करू शकतो. तथापि जर मानवी कल्पना सतत हस्तक्षेप करत राहिले तर ती एक समस्या बनते. 1,35,000 शत्रू सैनिकांविरुद्ध लढण्यासाठी गिदोनचे योद्धे संख्येने कमी होते. परमेश्वराने 32,000 सैनिकांपैकी 22,000 सैनिकांना स्वदेशात पाठवले आणि फक्त 10,000 राहिले. तुम्हाला या पद्धतीबद्दल काय वाटते? जर आपण फक्त परमेश्वराचे पालन केले तर आपण विजय प्राप्त करू शकतो. जर गिदोन म्हणाला असता, परमेश्वर हे पूर्णपणे अशक्य आहे, आपल्या 32,000 सैनिकांसह आपण अजूनही पुरेसे नाही, त्याऐवजी कृपया आम्हाला आणखी सैनिक द्या, तर काय झाले असते? प्रत्येकाने ते स्वाभाविकपणे मागितले असते. तथापि परमेश्वराने म्हटले, त्या 22,000 परत पाठवा. मला घाबरण्याची गरज नाही. मी या सैन्याचे नेतृत्व आणि मार्गदर्शन करत आहे. जे माझ्यावर विश्वास ठेवत नाही आणि भीतीने थरथर कापत आहे त्यांना परत पाठवा. 22,000 परत पाठवण्यात आले. सुमारे 10,000 लोक राहिले ज्यांच्याकडे धाडसी विश्वास असल्याचे दिसून आले होते. 10,000 लोक असतानाही तो विविध धोरणे आखू शकला असता, पण परमेश्वराने म्हटले, हे फार आहे, संख्या कमी कर. गिदोन नक्कीच गोंधळला असेल. जर गिदोनचा परमेश्वरावरील विश्वासात कमतरता असती, मानवी तर्कशक्तीवर अवलंबून राहून तो कधीही त्या युद्धात कर्णधार म्हणून नेतृत्व करू शकला नसता. तो त्या युद्धामध्ये लढू शकला कारण की त्याला विश्वास होता की परमेश्वर त्यांचे नेतृत्व करतील आणि त्यांना विजय मिळवून देतील. त्यांना पाणवठ्याजवळ घेऊन चल आणि त्यांना पोटभर पाणी पिऊ दे. 10,000 लोकांनी पाणी पिले. परमेश्वराने ओळखले की कोण हार मानेल आणि कोण शेवटपर्यंत टिकून राहील आणि म्हटले,
मला या युद्धासाठी फक्त 300 पुरुषांची आवश्यकता आहे. फक्त 300 सैनिकांसोबत 1,35,000 शत्रू सैनिकांचा पराभव करणे खूप कठीण आहे. ते आधुनिक युद्धांसारखे नव्हते, ज्यात मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रे वापरली जातात. शक्तीविरुद्ध ताकदीच्या लढाईच्या जुन्या काळात याची कल्पना करणे अशक्य होते. कृपया गिदोनाच्या आज्ञापालनाच्या सामर्थ्याबद्दल विचार करा. त्याने 9,700 लोकांना स्वदेशात पाठवले आणि फक्त 300 लोकांना ठेवले. यामुळे शेवटी इस्रायलला मिद्यानी लोकांपासून वाचवण्याचा उल्लेखनीय परिणाम झाला नाही का? सर्व लोकांनो, आज्ञापालनाचे सामर्थ्य नेहमीच चांगल्या परिणामाकडे घेऊन जाते. असे यामुळे आहे कारण की परमेश्वर परिणाम पाहतात आणि प्रत्येक कार्य त्यानुसार करतात. परमेश्वर आपले भविष्य पाहतात, पण आपण फक्त वर्तमान पाहतो. आपण वर्तमानाबद्दल जास्त चिंतित होतो आणि आपल्याकडे दूरदृष्टीची कमतरता असते. अशा प्रकारे आपण काय केले पाहिजे? जेथे परमेश्वर आपले मार्गदर्शन करतात तेथे आपण त्यांचे पालन केले पाहिजे. बायबल आपल्याला सांगते की परमेश्वर जेथे मार्गदर्शन करतात तेथे त्यांचे पालन करणारी संतान शेवटल्या दिवसांत वाचवले जातील. परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि तुम्ही गौरवामध्ये सहभागी व्हाल. बायबल आपल्याला या सत्याबद्दल जागृत करते. बायबल आपल्याला सांगते की जे आज्ञा पालन करतात त्यांना परमेश्वर पवित्र आत्मा देतात आणि जे त्यांचे आज्ञा पालन करतात त्यांना ते त्यांचे खोल रहस्य समजण्यास सक्षम बनवतात. जसे की परमेश्वर आरंभीत शेवट पाहतो आणि त्या सर्व होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी आपल्याला कळवितो. म्हणून आपण परमेश्वराच्या निर्णयांवर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे, नाही का? म्हणून परमेश्वर नेहमीच आज्ञापालनासह अद्भुत कार्य करतात. जर आपण आपल्या स्वतःच्या कल्पना मांडल्या की मला असे वाटते, तर ते सुवार्तेला पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ शकत नाही. आपण विचारले पाहिजे, परमेश्वराची इच्छा काय आहे? परमेश्वराला काय वाटते? परमेश्वराला 32,000 पेक्षा अधिक सैनिक हवे आहेत का, की त्यांची संख्या कमी करायची आहे? विजय किंवा पराभव परमेश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहे. आपण यावर विश्वास ठेवला पाहिजे. जरी आपल्याला सध्या अनेक प्रकारे कमतरता जाणवत असली तरी सर्व मानवजातीला शक्य तितक्या कोणत्याही प्रकारे सुवार्ता ऐकता यावी यासाठी परमेश्वर सक्रियपणे कार्य करत आहे. परिणामावर विश्वास ठेवा आणि तुमच्या विश्वासाने परिश्रमपूर्वक पुढे जा. ही परमेश्वराची विनंती नाही का? योहान अध्याय 2 मध्ये आपण पाहूया की लग्नाच्या मेजवानीत दाखवलेल्या उदाहरणाद्वारे आज्ञापालनाचे कार्य कसे प्रकट होते. या आपण योहान अध्याय 2 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 2 वचन 1. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तिने नोकरांना म्हटले, येशू तुम्हाला जे काही सांगतील ते अगदी त्याच्या म्हणण्यानुसार करा. वचन 6. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा, आणि ते त्यांनी कांठोकांठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजनकार भायाकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले.
द्राक्षारस बनलेले पाणी भोजनकार भायाने जेव्हा चाखले तो द्राक्षारस कुठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. तेव्हा भोजनकार भारी वराला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच प्याले मग नीरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहे. येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. येथे आपण पाहू शकतो की येशूची माता मरियेने चाकरांना सूचना दिली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. त्यांच्या वचनाचे पालन केल्यामुळे त्यांनी पाण्याचे द्राक्षरसामध्ये रूपांतर करण्याच्या परमेश्वराच्या चमत्कारिक कार्याला पाहिले. अनेक पैलू आहेत. आज्ञापालनाचे सामर्थ्य पेत्राच्या इतिहासामध्ये आणि शिष्यांच्या सेवेत येते. पेत्राचे प्रकरण सर्वत्र प्रसिद्ध आहे, नाही का? या आपण लूक अध्याय 5 वर एक दृष्टी टाकूया. आज्ञापालनामुळे मोठी शक्ती निर्माण होते. परमेश्वराचे तारणाचे कार्य मनुष्याच्या अंकगणिताच्या दृष्टिकोनातून अपूर्ण वाटू शकते. तथापि जर परमेश्वराने घोषणा केली या सुवार्तेचा प्रचार जगाला केला जाईल तर ते निश्चितच पूर्ण होईल. तुम्ही विश्वासाने पुढे गेले पाहिजे. या आपण लूक अध्याय 5 वचन 1 वर जाऊन पेत्राद्वारे आज्ञापालनाच्या सामर्थ्याबद्दल शिकूया. अध्याय 5 वचन 1. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा, शिमोन पेत्र नाही का? त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपविल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणांना सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणाविले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभुजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व जण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. जसे आपण येथे पाहू शकतो, पेत्राने एकही मासा न पकडता रात्रभर घालवल्यानंतर त्याला बाहेर जाऊन जाळे टाकण्याची आज्ञा देण्यात आली. असे करून त्याने 2 होड्या पुष्कळ माशांनी भरल्या. अशी एक अद्भुत घटना घडली. पेत्राचा अनुभव आणि काना येथील लग्नातील चमत्कार या दोन्हीद्वारे परमेश्वराने हळूहळू प्रकट केले की जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्याच्या आज्ञांचे पालन करतो तेव्हा आत्मिक सामर्थ्य येऊ शकते. आपण पुन्हा एकदा पुष्टी करूया की जे लोक त्यांचे आज्ञा पालन करतात त्यांना परमेश्वर पवित्र आत्मा देतात. या आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 5 उघडूया. आज्ञापालनाचे सामर्थ्य विश्वासावर आधारित आपल्याला आनंदाने आणि स्वेच्छेने परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याची परवानगी देतात, हो ना? जर कार्य अनिच्छेने केले तर परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव घेणे कठीण आहे. आनंदी अंतःकरणाने आपण असा विश्वास ठेवूया की पिता आणि माताने शेवट पाहिला आहे आणि आपल्या भविष्यासाठी सर्वात चांगले काय आहे याची आज्ञा दिली आहे.
मग आपल्याला सुंदर आणि कृपापूर्ण परिणाम मिळू शकतात. या आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 5 वचन 28 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 5 वचन 28. ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हांवर आणू पाहत आहात. परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यांपेक्षा आपण कोणाचे पालन केले पाहिजे? देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठविले. त्याने इस्रायेलाला पश्चात्ताप व पापांची क्षमाही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहो आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे. येथे वचन 32 मध्ये जे त्यांची आज्ञा पाळतात त्यांना परमेश्वर काय देतात? पवित्र आत्मा कोणालाही दिला जात नाही, पण त्यांना दिला जातो जे परमेश्वराच्या सर्व शिकवणींचे पालन करतात. जर आपल्याला पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त करायचे असेल तर आपण आज्ञापालनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वर आपले भविष्य पाहतात, सुरुवात आणि शेवट जाणतात आणि सर्व काही नियंत्रित करतात. म्हणूनच परमेश्वर आपल्याला त्यांच्या मुलांना सर्वात सरळ आणि सुरक्षित ठिकाणी ठेवतात. अनुवाद अध्याय 8 आणि अध्याय 28 मध्ये परमेश्वर कधी कधी आपल्याला उपाशी ठेवतात आणि कधी कधी आपल्याला नम्र करतात. विश्वासाच्या रानातील प्रवासाद्वारे परमेश्वर आपल्याला सर्व वाईट आणि गर्विष्ठ आत्म्यांना टाकून देण्यास आणि त्यांना योग्यरित्या समजणाऱ्या विश्वासासह नम्र आणि कोमल हृदय विकसित करण्यास शिकवतात. आपण असा विचार करू नये की माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मग जीवन इतके आव्हानात्मक का आहे? ते इतके थकवणारे का आहे? ते इतके अवघड का आहे? त्याऐवजी आपण स्वतःला विचारले पाहिजे, मला असे जीवन देण्यामागे परमेश्वराचा हेतू काय आहे? ते मला काय समजावून सांगू इच्छितात? मला काय शिकण्याची आवश्यकता आहे? सियोन कुटुंबातील सदस्यांनी आधी याचा विचार केला पाहिजे. या आपण रोमकरांसमधील आणखी एक वचन पाहूया. या आपण रोमकरांस अध्याय 6 वचन 13 पाहूया. रोमकरांस पत्र अध्याय 6 वचन 13. आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा. आपण आपले संपूर्ण शरीर, मन आणि आत्मा धार्मिकतेचे साधन म्हणून परमेश्वराला समर्पित केले पाहिजे. या आपण वचन 14 पाहूया. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहो, म्हणून पाप करावे काय? कधीच नाही. आज्ञापालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करिता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे गुलाम होता तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झाला, म्हणून देवाची स्तुती असो. रोमकरांस पत्र अध्याय 6 मध्ये असे म्हटले आहे की आपण ज्याचे आज्ञापालन करतो त्याचे दास आहोत, आणि हे की परमेश्वराच्या आज्ञापालनावर विश्वास ठेवून आपण यापुढे पापाचे गुलाम नाही पण नीतिमत्वाचे गुलाम आहोत. म्हणून बायबल समजावते की जरी आपण कधी काळी पापाचे गुलाम होतो
पण परमेश्वराने आपल्याला नीतिमत्वाच्या द्वारे पापातून मुक्त केले आहे. आपल्या उर्वरित काळात आपण जेथे जेथे पिता आणि माता आपले मार्गदर्शन करतात, तेथे परमेश्वरावरील आपला विश्वास दृढ करूया. जर ते परमेश्वराचे वचन असेल तर आपण त्याचे पालन केले पाहिजे. मग ते काना येथील लग्नाच्या मेजवानीत दिलेले वचन असो किंवा पेत्राला दिलेले वचन असो, जो गालिलाच्या समुद्राच्या किनाऱ्यावर मासेमारी करत होता. परमेश्वराने गिदोनाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा परमेश्वर आपल्याला 32,000 मधून भीतीने थरथर कापत असलेल्या लोकांना घरी पाठविण्यास सांगतात, तेव्हा आपण देखील आनंदाने तसे केले पाहिजे. जसे की तुम्ही म्हटले की 10,000 खूप आहेत, म्हणून मी काय करू? खाली पाणवठ्याजवळ जा आणि त्यांना प्या. त्यांच्या पिण्याच्या पद्धती आणि वागण्याचे निरीक्षण केल्यानंतर परमेश्वराने म्हटले, सध्याच्या परिस्थितीत त्यांच्याकडे विश्वास आहे, पण ते आव्हानात्मक परिस्थितींमध्ये ते हार मानू शकतात. त्यांना घरी परत पाठवा. असे केल्यावर 300 लोक राहिले. आज्ञापालनाचे सामर्थ्य चांगले परिणाम देते. म्हणून जेव्हा आपले आज्ञापालन पूर्ण होईल तेव्हा परमेश्वर प्रत्येक आज्ञाभंगाच्या कार्याचे काय करतील? तो त्यांना शिक्षा करणार होता. आपले आज्ञापालन अजूनही परमेश्वराच्या दृष्टीने अपरिष्कृत आणि अपूर्ण वाटत असल्यामुळे परमेश्वराने अद्याप आज्ञाभंग करणाऱ्यांचा न्याय केलेला नाही. याचा अर्थ असा आहे की परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आपल्या आज्ञापालनामध्ये अजून बरेच काही सुधारण्यासारखे आहे. आज्ञापालनाच्या सामर्थ्याने या आपण सर्व मानवजातीचे तारणाच्या मार्गावर मार्गदर्शन करूया. आज आपण परमेश्वराचे वचन पुन्हा एकदा त्यांचे पालन करण्याच्या उद्देशाने वाचतो. हे परमेश्वराच्या इच्छेचे पालन करणे आहे. परमेश्वराने आपल्याला सर्व कृपाहीन आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची आणि त्यांच्या चांगुलपणाच्या शिकवणींचे पालन करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे वाईट गोष्टी आपल्या कानाला आणि अंतःकरणाला कितीही संतुष्ट करत असले तरी जेव्हा परमेश्वर म्हणतात त्यांना सोडून द्या, तेव्हा आपण त्यांचा त्याग केला पाहिजे. हे इयोब अध्याय 22 मध्ये लिहिलेले नाही का? तू आपले सुवर्ण धुळीत टाक. असे लिहिले आहे, तुमचे धन धुळीत फेक म्हणजे परमेश्वर तुमचे धन होईल. आपण अजूनही गोष्टी धरून ठेवत असू शकतो. असा विचार करत असू शकतो की किमान एवढे तरी ठेवणे ठीक होईल. जर आपल्या विश्वासामध्ये असे काही घटक असतील जे परमेश्वराच्या इच्छेशी जुळत नाहीत, तर आपण त्यांना फेकून देऊया, जेणेकरून आपण परमेश्वराचा परिपूर्ण आत्मा आपल्या आत्म्यांना व्यापून शकू. याशिवाय परमेश्वर आपल्या आत्म्यांना खरी प्रेरणा देतील, ज्यामुळे आपण सर्व मानवजातीला आशीर्वादित बातमी पसरविणारे त्यांचे दूत म्हणून पुनर्जन्म घेऊ शकतील. संपूर्ण बायबलमध्ये अब्राहम, नोहा, मोशे, यहोशवा, प्रेषित पेत्र, प्रेषित पौल आणि प्रेषित योहान या सर्वांनी आज्ञाधारकपणाच्या सामर्थ्याद्वारे त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. विश्वासाच्या सर्व नायकांनी आज्ञापालनाच्या सामर्थ्याने परमेश्वराकडे पाहिले आणि परमेश्वरावरील विश्वासाने सत्यामध्ये नेहमीच विजयी जीवन जगले. हे सर्व यासाठी होते कारण की त्यांनी सुरुवातीपासून शेवटाला माहीत असलेल्या परमेश्वरावर विश्वास ठेवला. मला आशा आहे की सियोनची सर्व संतान देखील स्वर्गीय पिता अन्सांगहोंग आणि नबी यरुशलेम स्वर्गीय माता यांचे पालन करतील, जे आपल्याला वाचविण्यासाठी या पृथ्वीवर आले आहेत. त्यांच्या शिकवणींचे पूर्णपणे पालन करताना आपण आपल्या सर्व हरवलेल्या भाऊ आणि बहिणींना शोधूया आणि आपल्या स्वर्गीय घरी परत जाऊया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जसे की आपण परमेश्वराच्या वचनाचे पालन करण्याच्या अंतःकरणाने सुवार्तेचा प्रचार करत आहोत, मला यात काही शंका नाही की आपल्याला मोठे आशीर्वाद मिळतील.
सर्वांनी कृपापूर्वक पिता आणि माताच्या प्रेम आणि आशीर्वादांमध्ये सुवार्तेचा प्रसार करावा. जसे की आपले जाळे खाली करा असे म्हणणारे परमेश्वर आता आपल्याला प्रचार करण्याची आज्ञा देत आहेत. म्हणून आपण आवेशाने प्रचार करूया. मी विनंती करतो की सियोन परिवारातील सर्व सदस्यांना परमेश्वराच्या वचनाचे पालन करण्याद्वारे आनंदाने भरून जावे आणि पवित्र आत्म्याच्या कृपापूर्ण परिणामांचा आनंद घ्यावा. तुम्हाला अनेक सुंदर अनुभव येवोत. परमेश्वर नेहमी आपल्या संतानांना मदत करतात जे पिता आणि माताच्या पवित्र प्रेम वाटण्याचा प्रयत्न करतात. असे यामुळे आहे कारण की ते वचनाचे पालन करत आहेत. मी विचारतो की तुम्ही जागतिक गावातील प्रत्येकापर्यंत सुंदरपणे सुवार्ता पोहोचवाल. परमेश्वर नेहमीच आपल्याला मदत करतील असा विश्वास ठेवा. आपण असा विश्वास ठेवूया की पवित्र आत्मा आज्ञा पालन करणाऱ्यांसोबत आहे. तुम्हाला कृपा मिळाली असेल अशी आशा करून मी उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे आभार.